आणि याचा इतिहास म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते ते पाणी आतमधूनच येते मंदिरात. किल्लाणा पाहिजे काय? बरं, घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहे थोडं मामाच्या गावी आणि तिथूनच थोडंसं एक छोटी फॅमिली ट्रिप पण असणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आता आमचा प्रवास सुरू आहे आणि आत्ता हायवेवरती आलो आहे आम्ही. तर हा जो हायवे हा नवीन हायवे बनला आहे. तर हा इकडं कोल्हापूरवरून येतो आणि इकडे सोलापूरकडे जातो. हा इकडे सोलापूरला जातो आहे आणि इकडं कोल्हापूरला. तर चला जर्नी कंटिन्यू करूया. तर आत्ता जयसिंगपूरमध्ये पोचलो आहे. म्हणजे मामाच्या गावी जाताना ऑन द वे आत्तीचं घर असतं, घर लागते. त्यामुळे थोडा वेळ इथं थांबूया आणि मग पुढे जा. पोचलो आहे आता मामाच्या गावी. इथे गाडी थोडं बाहेर लावायला लागते, आतमध्ये जात नाही. आणि आता घरी चाललो. अशा गल्लीमध्ये आतमध्ये यायला लागते, त्यामुळे गाडी आत येत नाही. तर मामाच्या घरून आलो आत्ताच. आता थोडं थांबलो तिथे. तर तिथे काही शूट नाही केलं कारण सगळ्यांनाच कॅमेऱ्यासमोर यायला थोडंसं हे होतं, त्यामुळे तिथे काय आतमध्ये शूट नाही केलं. आता आम्ही रिटर्न चाललो आहे. थोडंसं इथं आजूबाजूला कुठे बघूया काय फिरायला आहे का जवळ, आणि तिथे जाणार आहे. आता आपण रामलिंगचं मंदिर आहे तिथं आलो. हे हातकलंगडे गावाजवळ आहे. तिथनं आतमध्ये असं फाटा जातं. इथं कुंड आहे पाण्याचा. रामलिंग म्हणतात. इथं कासव बसलंय. हे कासव आहे, खाली पण दिसतात. इथनं असा प्रदक्षिणा मार्ग आहे. इकडनं जायचं आणि इकडून असं वळसा मारून परत यायचं. तर हे रामलिंग जे मंदिर आहे
तर हे खूप पुरातन मंदिर आहे आणि याचा इतिहास म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते तेव्हा ते इथे आले होते. इथं काही काळ वास्तव्य केलं होतं त्यांनी आणि इथं वास्तव्य करून त्यांनी या रामलिंगाची स्थापना केली. तर जेव्हा पूजेसाठी पाण्याची गरज होती त्यावेळी त्यांनी बाण मारून गंगा जमुना सरस्वती अशा धारांचं तिथं नाव आहे, तर त्या सुरू केल्यात त्यांनी. आणि हे 108 पैकी एक रामलिंग आहे आणि या पिंडीवरती 12 महिने पाण्याची धार सुरू असते. त्याच्यावर अभिषेक टाईप पाणी पडत असतं. तर हे असं वरून मंदिर दिसतंय. इकडून असं वरून चढून आल्यावर असं प्रदक्षिणा मार्ग आहे, जिथून आपण फिरून असं खाली जातो. खाली उतरून असं जायचं. तर असंही जंगलामध्येच आहे हे पण मंदिर. आपण तिकडनं पलीकडनं वरून जाऊन इकडनं प्रदक्षिणा मार्गाने इकडे खाली आलो. हे पूर्ण असं जंगलामध्येच आहे. इथे आतमध्ये मंदिरातूनच पाणी येते आणि थंड पाणी दिलं आहे. हे पाणी आतमधूनच येते मंदिरातून. एकदम थंड पाणी. शिव कुकला धर. शिव काय पाहिजे तुला? खिल्लोना पाहिजे काय? बरं घेऊया. चला शिव. असे रामलिंग मंदिर आहे. इकडे शॉप पण आहेत, नारळ वगैरे, देवाला फुलं बेल आपण घेऊ शकतो. नारळ फुलं बेल मिळतं. आता इथे खालीच एक कुत्तुगिरी म्हणून आहे, जैनांचं मंदिर, तिथं चाललं. तर असे रामलिंग म्हणून मंदिर आहे, हातकलंगड्याजवळ आहे. कोल्हापूर हायवेला कोल्हापूरला जाताना फाट्याने आत येते रोड डोंगरामध्ये, तर तिथे आहे. हे कुत्तुगिरी स्वामींचं मंदिर आहे. ही अशी मूर्ती बांधली, खूप मोठी आहे.